जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 36 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. आपण मागील वेळेस ओवी क्रमांक 30 ते 36 असा आपण विचार केला. हा जो दुसरा श्लोक आहे, चौथा श्लोक चुकलं, 8व्या अध्यायातला. अधिभूतम क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृताम वर, याचा आपण विचार करतो आहोत. पुन्हा एकदा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला भगवंत उत्तर देत आहेत आणि 7व्या अध्यायाच्या शेवटी वापरलेल्या ज्या संज्ञा आहेत ते समजावून सांगतात आहेत. या श्लोकामध्ये मागच्या वेळेला आपण अधिभूत म्हणजे काय हे शिकलो, अधिदैव म्हणजे काय हेही शिकलो आणि अधियज्ञ म्हणजे काय हेही आपण बघितलं. अर्थातच आपण हे सर्व आचार्यांच्या भाष्याचा आधार घेऊन आणि श्लोकाचा अर्थ या दृष्टीने आपण ते शिकलो आणि आपण त्याच्यावरच्या ओव्या आपण आता बघतो आहोत आणि त्याचा भाग म्हणून आपण 36व्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आला होता. एक थोडक्यात उजळणी करून घेऊ, कारण मागच्या वेळेलाच आपण बोलल्याप्रमाणे थोडंसं या संज्ञा ज्या आहेत किंवा इथलं जे स्पष्टीकरण आहे एकदम लगेच ते स्पष्ट होत नाही. थोडंसं असं वाटतं गोंधळ झाल्यासारखं. तो का वाटतो याचाही आपण मागच्याला विचार केला होता. आचार्यांनी केलेल्या व्याख्या आणि माऊलींनी ज्या पद्धतीने मांडणी केली आहे आणि त्या दोन मधली एकवाक्यता, ते दोन्ही एकच कसं आहे वरवर पाहता वेगळं वाटलं तरी हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता अधिदैवत या संज्ञेचा विचार करताना. उजळणीचा भाग म्हणून अधिभूतम क्षरो भावः आपण पुष्कळ केला त्याचा विचार की प्राणिजातम अधिकृत्य भवति इति आणि क्षरः म्हणजे क्षरति इति. म्हणजे थोडक्यामध्ये काही नवीन लोक असतील आज तर त्यांच्यासाठी म्हणून थोडीशी उजळणी की भूत ज्याला म्हणतात, भूत म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे ते सगळ्याला भूत भूत असं म्हणतात, आपल्याला माहिती आहे. जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे अस्तित्वात आलेलं आहे, विचार केला तर चर आणि अचर दोन्ही, तर ह्याचा जो क्षरभाव आहे म्हणजे विनाशशील भाव आहे, म्हणजे थोडक्यामध्ये म्हणूया विनाशशीलता हा जो धर्म आहे हा सामान्य आहे या सर्व भूतांमध्ये. का? कारण ते निर्माण झालेले आहे आणि आपण नेहमीच तो काय म्हणूया एक मूलभूत सिद्धांत बघतो आहोत की जे निर्माण होतं ते विनाश पावतच. आणि मागच्याला बोलल्याप्रमाणे तो काही सेकंदाचा काळ असेल, काही मिनिटाचा असेल, काही तासांचा, काही महिन्यांचा, दिवसांचा, महिन्यांचा, वर्षांचा असेल, लाखो वर्षांचा असेल, कोट्यावधी वर्षांचा असेल, पण ज्या अर्थी निर्माण झालेला आहे त्या अर्थी ते एक दिवस संपणार आहे. आणि हा जो विनाशशील भाव आहे सर्व भूतांमधला त्यालाच भगवंत अधिभूत असं म्हणतात. अधिभूत. आणि आपण तोही विचार केला मागच्या वेळेला की खरं नष्ट काय होतं. आपण जे म्हणतो जे जे उत्पन्न झालं ते ते नष्ट होतं असं आपण आता बोललो. काय उत्पन्न होतं नेमका, किंवा जे उत्पन्न होतं त्याला काय असतं? त्याला रूप असतं.
तो पदार्थ, उत्पन्न होणारा प्रत्येक पदार्थ रूपवान असतो साध्या भाषेने. आणि तो रूपवान असतो याचा अर्थ तो सावयव असतो. फार तिकडे जायला नको, विषयांतर होईल, पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. परमपूज्य काकांच्या प्रवचनात एकदा त्यांनी गमतीनं असं वाक्य पण वापरल्याचं मला आठवतं, की एखादी सुंदर स्त्री असते, कारण आपल्याला रूपवान म्हटलं की जे आठवतं पहिले. ती सुंदर स्त्री पण रूपवान असते आणि गेंडा सुद्धा रूपवान असतो. आता आलं असेल लक्षात. म्हणजे तुलना नाही करायची या दोनची. दोन टोकाच्या गोष्टी सांगितल्या, की इथे रूप याचा अर्थ आपण त्याला रूपवान, रूपवती, रूपवती म्हणतात खरं स्त्री असेल तर. आता पुरुष असेल तर रूपवान. तर असा त्याचा अर्थ नाहीये. रूपवान याचा अर्थ साकार, ज्याला ज्याला रूप आहे. म्हणून मी सावयव शब्द मुद्दाम तिथे आणला. कारण कितीही तुम्ही सूक्ष्मात गेले तरीही आपण नेहमीच तो विचार करतो, की अणू, रेणू, क्वार्क्स, आता क्वार्क्सच्या पातळीवर म्हणजे शेवटी अवयव हे त्याला म्हणतात. नुसते नाक, कान, डोळे म्हणजे अवयव नाही. ते तर आहेच. ते तर फार स्थूल अवयव आहे. पण 2-4 गोष्टी एकत्र येऊन जी गोष्ट तयार होते, त्या ज्या 2-4 गोष्टी आहेत, त्या त्या तयार झालेल्या गोष्टीचे अवयव आहेत. पार्ट्स ऑफ अ होल, साध्या भाषेत. थोडक्यात निर्माण होणारा प्रत्येक पदार्थ रूपवान असतो. त्यामुळे त्याला रूप असतं आणि त्याला काय असतं? नाम असतं. त्यामुळे नष्ट काय होतं? विनाशशील भाव आपण जो बघतो आहोत, ज्याला अधिभूत असं म्हटलेलं आहे, ते नाम आणि रूप. नाम आणि रूप. एखादी वस्तू आहे, निर्माण झाली. रूप आहे? हो. त्याला नाम आहे काहीतरी? हो. समजा आता माझ्यासमोर फोन आहे, ग्रंथ आहे, चष्मा आहे, टेबल आहे, लॅपटॉप आहे, वगैरे, वगैरे. कधीतरी हे नव्हतं? बरोबर आहे. निर्माण झालं? बरोबर आहे. कधीतरी संपणार आहे? बरोबर आहे. म्हणजे संपणार काय आहे त्याचं? रूप संपणार आहे. त्याचं नाम नाहीसं होणार आहे. मग राहणार काय आहे? तर त्याच्या मागचं जे तत्व आहे, कोणतं? लॅपटॉप आहे, ग्रंथ आहे, चष्मा आहे. म्हणजे चष्मा जरी नष्ट झाला, तरी ग्रंथ आहे. ग्रंथ जरी नष्ट झाला, लॅपटॉप आहे. लॅपटॉप जरी संपला, टेबल आहे. टेबल संपला, सतरंजी आहे. हे जे आहे, ज्याला अस्ति असं म्हणतात आणि त्याचा आपल्याला अनुभव येतो म्हणून ते भाती आणि ते प्रियत्व ते सोडून देऊ आपण. असून प्रिय, नसून प्रिय वगैरे तो सगळा विचार सोडून देऊ. पण थोडक्यामध्ये एक वस्तू नष्ट झाली तरी दुसरी आहे, दुसरी झाली तरी तिसरी आहे. म्हणजे आहेपणा आहेच, तो संपत नाहीये. समजायला थोडं सुरुवातीला ही कठीण जाते भाषा, पण विचारांनी हे कळायला लागतं हळू आणि याला अस्तिभाती प्रिय म्हणतात. आता हे सुद्धा ईश्वराच्या राज्यातले आहे. नाम आणि रूप ही मायेच्या प्रांतातली आहे. अस्तिभाती रूप हे ईश्वराच्या प्रांतातले आहे आणि हे संपूर्ण जग जेव्हा नष्ट होईल, कल्पना करा. होणार आहे कधीतरी कोट्यावधी वर्षानंतर. तेव्हा ईश्वर नावाची संकल्पना अस्तित्वात असण्याचं कारणच उरत नाही. कारण तिथे माया तिच्या आता अव्यक्त रूपामध्ये लीन झालेली आहे आणि माया प्रतिबिंबित सभास चेतन ही व्याख्याच ईश्वराची असल्यामुळे तिथे ईश्वरही आता नाही. त्यामुळे तिथे अस्तिभाती प्रियही नाही. मग आता काय उरलं? सच्चित आनंद. त्या अस्तीच्या मागे असलेलं सत, की जे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आहे. अस्तीला पदार्थ सापेक्ष अस्तित्व आहे बरं का, विचार केला तर. भातीच्या मागे चित आणि प्रियच्या मागे आनंद, की जे कधीच निर्माण होत नाही म्हणून कधीच संपत नाही. आपण नियम का पाहिला आता? जे निर्माण होतं ते संपावंच लागतं, हा नियम आहे. आता कळतं आपल्याला अनादी म्हणजे काय नेमका. कारण निर्माण झालं की संपावं लागतं, हा नियम आहे. मग ते काहीही असो, त्या नियमाला अपवादच नाही. हे निर्माणच होत नाही म्हणून ते संपत नाही कधी. म्हणून ते अखंड आहे. सद्घन, चिद्घन, आनंदघन. आता हे जे संपणारं आहे ते नामरूपात्मक आहे. त्याला आपण अधिभूत असं म्हटलं
आणि हे जे न संपणार आहे, ज्याचा आपण आत्ता इतका सविस्तर विचार केला, तो इतका छान आपल्या या उजळणीशी येऊन जुळतो आहे, की हे जे न संपणारं कधीही सुरुवात काय आहे खरं याची? अक्षरम ब्रह्म परमम. त्याचा खूप विचार केला आपण, बराच विचार करून झालेला आहे. असं जे अक्षर आहे, ते तत्व या देहाच्या सापेक्षतेने जेव्हा त्याला जीव चैतन्य म्हटलं जातं, समजल्या जातं, तेव्हा त्यालाच अधिदैवत म्हणतात. हेच आपण मागच्याला शिकलो. फक्त ही देहाची सापेक्षता येते. जीव म्हणून त्याला नाव एक मिळतं, जीव चैतन्य. कारण नाहीतर काय होईल माहिती आहे? चैतन्यामध्ये भेद होतील. म्हणजे चैतन्य 4 प्रकारचं झालं का? एक जीव चैतन्य, मग एक कुटस्थ चैतन्य, मग एक ब्रह्म चैतन्य. नाही. चैतन्य एकच आहे. मी त्याच्याकडे जसं पाहीन, मी त्याच्याकडे अज्ञानातून पाहीन, अविद्येतून पाहीन, मायेच्या पडद्यातून पाहीन, तर मला ते वेगवेगळी रूपं त्याची दिसणार आहेत. सगुण ब्रह्म नावाची संकल्पना त्याच्यातूनच सिद्ध होते. मी सूर्याकडे पिवळ्या गॉगलमधनं पाहिलं तर मला सूर्य पिवळाच दिसणार आहे. लालमधनं पाहिलं तर लाल दिसणार आहे. काळ्यातून पाहिलं तर तो काळाच दिसणार आहे. सूर्याच्या दृष्टीने हे काही संबंधच नाही या गोष्टींचा. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहत आहात? तुम्ही पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आहात म्हणून सूर्य नाही असा व्यवहार होतो. त्याला अंधार असं म्हणतात. विचारा जाऊन सूर्याला, काल रात्री कुठे गेला होता? काय विचारेल तो? जर त्याला बोलता आलं असतं तर, रात्र म्हणजे काय बाळा? विचारेल की नाही? अंधार म्हणजे काय रे? मला समजावून सांग. जीव चैतन्य. आणि तोच विचार आपण आपला त्या 36व्या ओवीमध्ये माऊलींनी जीव येणे नावे जया ते आळवीचे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे असा उल्लेख केला होता. मला वाटतं आपण विवेक चूडामणीमध्ये सुद्धा ही ओवी घेतली तेवढ्याचसाठी. पंचायतनी म्हणजे पंचायतन पूजा आपल्याला माहिती आहे. मागच्या आपण त्याच्यात बोललो होतो, की शंकराचार्यांनी पंचायतन पूजा घालून दिली त्याची पद्धत आपल्याला. 5 त्यातला आपला मुख्य जो आराध्य दैवत आपलं देव, तो मध्ये असतो. त्याच्या आजूबाजूला हे 4 असतात पंचायतन. त्याची ती रचना असते. ती बदलते मुख्य दैवत तुमचं कोणतं आहे त्याप्रमाणे. तसं जीव, देह, प्राण आणि मन आणि बुद्धी या पंचायतनामध्ये प्रमुख देवता कोणती आहे? जीव चैतन्य. हे मुख्य आहे. बाकी देह आहे, प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे. हे त्याला काय म्हणूया? सेकंडरी. प्राधान्यता कशाला आहे? ती याला आहे आणि बाकीचे त्याला आधारभूत म्हणूया. कारण विचार केला तर जीव चैतन्य ही संकल्पनाच देह, प्राण, मन शिवाय काय होत नाही? सिद्ध होत नाही. कारण पुन्हा विवेक चूडामणी आपण सूक्ष्मदेह शिकतो आहे. हे सर्व सूक्ष्मदेहाचे घटक आहेत. सूक्ष्मदेहाशिवाय जीवच सिद्ध होत नाही. म्हणून त्याला ते आधारभूत म्हणूया. पण प्रमुख कोण आहे? देवता त्याची प्रमुख कोण आहे? जीव चैतन्य. ते मुख्य आहे आणि म्हणून त्याला अधिदैवत आहे असे जाणावे असं माऊली त्या ओवीमध्ये आपल्याला सांगते. हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आता अधिभूत समजावून घेतलं आपण. पुरुषश्चादि दैवतम, अधिदैवत समजून घेतलं. आपण एकदम जीवचैतन्याबद्दल बोललो. पण मागच्या वेळेला आपण आचार्यांच्या व्याख्याही बघितल्या होत्या, की पुरुषः म्हणजे पुरे शेते, शरीररूपी नगरात झोपलेला. झोपलेला हा शब्द बऱ्याच वेळा येतो तेव्हा थोडा विचित्र वाटतो. पण त्याचा आशय आपण बघितला, की झोपलेला याचा अर्थ जसा झोपलेला मनुष्य काहीही करत नाही, तसं काहीही न करणारा निष्कर्म असा आशय आपण बघितला होता. कारण पुरे शेते इति पुरुषः ही जी एक व्युत्पत्ती आहे, बऱ्याच वेळा आपल्याला पाठ असते. त्यातला धातू पण बघितला होता आपण शी आणि प्रथम पुरुषी एकवचनी रूप आहे त्याचं ते शेते. किंवा आचार्यांनी दुसरी एक व्याख्या दिली होती. आदित्यांतर्गतो हिरण्यगर्भः सर्व प्राणी करणानाम अनुग्राहकः. म्हणजे आपल्या या सर्व इंद्रियांच्या देवता त्यांच्यावर
ग्रहांची कृपा करणारा जो प्रमुख देवता, पुन्हा साधारण संकल्पना तीच येते. प्रमुख देवता कोणती आहे? आपल्या पुन्हा विवेक चूडामणीचा सारखा उल्लेख येतोय, कारण तिथे सूक्ष्मदेहाचा विचार सुरू आहे. पण तिथे हाच विचार आपण केला होता, की प्रत्येक इंद्रियाची एक देवता असते. कारण इंद्रिय म्हणजे आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं, कान, नाक, डोळा नव्हे, हे आपण तिथे शिकलो. इंद्रिय हे सूक्ष्म असतं, त्याच्या गोलकात राहणार आणि त्याची देवता असते. आणि त्या देवता प्रसन्न असाव्या लागतात, म्हणजे ते इंद्रिय सक्षमतेने काम करतं आपलं. पण त्या देवतांच्या माध्यमातून अनुग्रह करणारी जी प्रमुख देवता, ती अधिदैवत, त्याला पुरुष म्हटलेलं आहे आचार्य. थोडक्यामध्ये विविध पद्धतीने तेच सांगणं सुरू आहे. त्याच्या विविध भूमिका, विविध पैलू म्हणूया, आपल्या समोर येतात आहे. अशा पद्धतीने आपण अधिदैवत समजून घेतलं आणि अधियज्ञ पण आचार्यांची व्याख्या आपण बघितली होती. त्याचं स्मरण करू आणि आजच्या अभ्यासाकडे वळू. अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञाभिमानिनी देवता आणि यज्ञ वै विष्णू. आपण विचार केला की सर्व यज्ञांचा अधिष्ठाता हा विष्णूच आहे. यज्ञ कुठलाही असो, त्याची जी अधिष्ठात्री देवता म्हणूया. म्हणजे थोडक्यामध्ये यज्ञ जेव्हा केले जातात तेव्हा त्याचं यज्ञरूप फल असतं. ते फल ज्या देवतेसाठी आहे किंवा असायला हवं, ती अधिष्ठात्री देवता. ज्या देवतेच्या अधिष्ठानावरती यज्ञ शक्य होतो, दुसरी भाषा, त्याला काय म्हणतात? अधियज्ञ. म्हणजे आजच्या अभ्यासाकडे वळताना पुन्हा एकदा हे सगळे धागे आपण जुळवून घेऊया. आपण काय शिकलो? पुन्हा एकदा अधिभूत शिकलो. अधिभूत समजायला सरळ सरळ आहे, कारण क्षरभाव, विनाशशीलता पदार्थांची, भूतांची म्हणजे अधिभूत समजलं. गोंधळाला सुरुवात कुठे होते? अधियज्ञ आणि अधिदैवत. आता अधिदैवत गेले 10 मिनिटं झाले आपण बोलतोच आहोत. आता प्रश्न असा येतो की नेमका काय फरक आहे हो अधियज्ञ आणि अधिदैवत? पहिले अधिदैवताचा विचार करू, कारण दुसरी संज्ञा आहे ती, आणि मग अधियज्ञ, ज्याच्यावरच्या ओव्या आपण अजून बघणार आहोत आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून. पण मागे आपण जो विचार केला आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे, असा येतो विचार की नेमका फरक काय आहे? सीमारेषा कुठे आहे? की हा हा ना हा हा अधियज्ञ आणि हे अधिदैवत. कारण बघायला गेलं तर व्याख्येत फारसा फरक वाटत नाही. ठीक आहे, वर्णन आहे, त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. पण त्याचा आशय, त्याचा नेमका अर्थच आपण पकडायला गेलो, असं वाटतं की हे एकच तत्व, त्याचं वर्णन वेगवेगळ्या दृष्टीने सुरू आहे का? आणि हे वाटणं बरोबर आहे. पण मग ही जी वेगळी मांडणी आहे, त्याचं स्पष्टीकरण कसं करणार? पुन्हा संतांचे पाय धरायचे. माऊलींनी त्याचं इतकं सुंदर वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे, की जे आता आपल्यासमोर येणार आहे. आता या अभ्यासामध्ये आपण जाऊया, त्याच्याकडे वळूया. एक अप्रतिम दृष्टांत माऊलींचा येणार आहे, पण त्याच्या आधी आपण 37 क्रमांकाची ओवी बघू. आता इयेची शरीर ग्रामी. आता आपण आतापर्यंत काय बघितलं? पुन्हा एकदा, जीव चैतन्य म्हणजेच ज्याला अधिदैवत असं म्हणतात, असं माऊली म्हणाले. इथपर्यंत आपण बघितलं. आता माऊली पुढे भाष्य करतात आहे, की आता इयेची शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञ एथ गामी पांडुकुमरा. माऊलीने काय केलं? व्याख्या केली. कशाची? अधियज्ञाची. आता 37 क्रमांकाची ओवी ते 45 क्रमांकाची ओवी, त्याच्यात पुन्हा एकदा अधियज्ञ येणार आहे. काही आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. ही ओवी जर आपल्याला कळली नाही, तरी त्याचं स्पष्टीकरण करून माऊली पुन्हा 45व्या ओवीमध्ये आपल्याला अधियज्ञ समजावून सांगणार आहे. पण इथे जी ओवी आहे, त्याचा अर्थ आहे की जेथे देवयज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, नामजपयज्ञ, ज्ञानयज्ञ केले जातात, त्या याच मनुष्य शरीररूपी गावात जो यज्ञ भोगता,
यज्ञ फलदाता, यज्ञाभिमानी विष्णू नावाचा परमदेव राहतो आणि आपल्या भक्तांच्या शरीराभिमानाची निवृत्ती करतो, तो मीच अधियज्ञ आहे असे या प्रकरणात जाणावे. साधारण तीच भाषा सुरू आहे आपली. काय? प्रत्येक यज्ञाची जी अधिष्ठात्री देवता जी एकच असते, इथे ज्याला विष्णू म्हटलेला आहे. इथे विष्णू म्हणजे विष्णू देव असं समजण्याची गरज नाही. तिथे महादेवाचे भक्त असतील ते महादेव समजू शकतात. कारण थोडक्यात काय सांगूया, ब्रह्मरूप जे झालं, ज्या आता अधिष्ठान शब्द इथे वापरायचा त्याच्यामुळे, ज्या देवतेच्या म्हणतात देवता, पण सांगायचं काय आहे? अधिष्ठान. ज्या देवतेच्या अधिष्ठानावरती या शरीररूपी ग्रामामध्ये वेगळे यज्ञ संभवतात. यज्ञ यादी दिली आहे. कोणी देवयज्ञ करतं, कोणी तपोयज्ञ करतं, कोणी योगयज्ञ करतं, कोणी नाम जप यज्ञ करतं. थोडक्यात या शरीराच्या आधारे आपण ज्या वेगवेगळ्या साधना करतो, लक्षात आलं असेल, हे वेगवेगळ्या साधनांची नाव आहे. नाम जप यज्ञ तो परम. माऊली सांगते ज्ञानेश्वरीतच, न बाधू शके स्नानादी कर्म वगैरे. तोही यज्ञच आहे. मी अष्टांग योगाचं अनुष्ठान केलं, यज्ञच आहे. मी विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व याची कास धरून, विचाराची कास धरून, विवेक हा सगळ्याचा पाया धरून विचार मी जेव्हा करतो, विवेक वापरतो, ज्ञानाच्या अंगाने मी जातो, ज्ञान यज्ञच आहे. अनेक प्रकारचे यज्ञ संभवतात. पण महत्वाचा मुद्दा काय आहे? या यज्ञाचा खरा भोगता कोण आहे? या यज्ञाला जे अंतिम फळ अपेक्षित आहे, ते फल देणारा कोण आहे? यज्ञ फलदाता कोण आहे? या यज्ञाचा अभिमानी कोण आहे? काय आहे या यज्ञाचं अंतिम फल काय आहे? विवृणुते तनुम स्वाम. फार सुंदर कठोपनिषदातलं अचानक मला आता आठवलं ते, पण किती महत्वाचं आहे. त्यातला पैलू किती छान आपल्या कामात येतो आता. विवृणुते तनुम स्वाम, तो स्वतःची तनू, तनू याचा अर्थ स्वतःचं स्वरूप आपल्या समोर प्रकट करतो. म्हणजे आपल्या हातात नाहीये यज्ञाचं फळ मिळवणं, आपल्या हातात नाहीये, यज्ञ करणं आपल्या हातात आहे. मला सांगायचा तो पैलू त्यातला तो होता बारकावा. यज्ञाचं फल देणारा तो आहे, म्हणून विवृणुते तनुम स्वाम. आणि म्हणून ज्ञानप्राप्तीचं एकही साधन नाही, सगळी साधनं अज्ञान निवृत्तीची आहे. अशा या एकात एक एक गोष्टी या सगळ्या अशा छान त्याची संगती आहे पहा. समग्र आकलन जर झालं ना आपल्याला सगळ्या गोष्टींचं, परमपूज्य काका जसं म्हणतात, अरे काठावरच इतका आनंद, प्रत्यक्षात पाण्यात उतरल्यानंतर किती आनंद असेल. विवृणुते तनुम स्वाम, तो आहे यज्ञाचा फलदाता आणि त्याला अधियज्ञ असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला अधिदैवत आणि अधियज्ञ सोबतच समजून घ्यायचं आहे, कारण नाहीतर खूप गोंधळाचंच वातावरण होतं थोडंसं. अधियज्ञ पुन्हा एकदा आपण जीवचैतन्य म्हणालो. जीवचैतन्य खरं मुळात काय आहे? कुटस्थ. कुटस्थ काय आहे? कुटस्थ म्हणजेच ब्रह्म. मग इथे अधि यज्ञाबद्दल जे बोलणं सुरू आहे, जो या सर्व यज्ञाचा फलदाता आहे, ते कुठल्या तत्वाबद्दल सुरू आहे? ब्रह्मतत्वाबद्दलच सुरू आहे. आलं लक्षात? शेवटी ते एकच कसं आहे, पण आपण त्याच्याकडे ज्या भूमिकेतून पाहतो, ज्या संदर्भामध्ये बोलल्या जात आहे, फक्त शब्द बदलतात आहे. हे एकदा कळलं ना, की सगळे गोंधळ नाहीसे होतात. आणि याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं ते माऊली आता आपल्याला देते आहे. आणि हा जो यज्ञ आपण आता बोललो, या देहाच्या आधाराने केले जाणारे सर्व यज्ञ, कर्मरूप यज्ञ, कारण हे सगळे करावे लागतात. करावं लागतं की नाही? नाम घ्यावं लागतं. यम, नियम, प्राणायाम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. समाधी सोडून देऊ, पण त्याच्या आधी करावं लागतं. करावं लागतं की नाही? बसावं लागतं. आसन करावं लागतं, प्राणायाम करावा लागतो, नाम घ्यावं लागतं, निष्काम कर्म करावं लागतं, विचार करावा लागतो.
पण हे सगळं करत असताना मी जर त्या यज्ञाचा जो खरा भोक्ता आहे, त्याचा ज्ञान दाता आहे, त्याला जर विसरलो, तर मग बराच विचार केला विवेक चूडामणीमध्ये, आत्ता नको, पण उल्लेख करून देतो फक्त पुन्हा एकदा. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. कोण आहे अधिदैवत, कोण आहे अधियज्ञ, त्याला विसरून जेव्हा मी नुसतं त्याच्याकडे उदरभरण म्हणून पाहतो, तेव्हा माझ्यामध्ये आणि मनुष्येतर प्राण्यामध्ये काहीच फरक राहत नाही, कारण तेही उदरभरणच करतात. संस्कृती शब्द ॲलर्जी झाली आजकाल लोकांना. काय शब्द वापरला मी? ॲलर्जी शुद्ध. संस्कृती म्हणलं की आजकाल काय बुरसटलेले विचार. त्याचं कारण आहे, या उदरभरणापासून तर यज्ञापर्यंत जो प्रवास करून जी व्यवस्था मला देते, या प्रवासाची व्यवस्था जी जी व्यवस्था करते, माझ्या प्रवासाची सोय जी व्यवस्था करते, तिला संस्कृती असं म्हणतात. कारण उदरभरण करणं ह्याला प्रकृती म्हणतात हो. भूक लागल्यावर तो कुत्रही खातो, ती गायही खाते. तिलाही कळतं, कुठल्याही शाळेत जात नाही, तिला शिकवावं लागत नाही भूक लागली की चारा खायचा हं. तिलाही कळतं, प्रकृती आहे. मीही त्याच पातळीवर माझी कर्म सुरू असतील, तर मी प्रकृतीच्या पातळीवर जगतोय. मग एवढं वावडं का असावं संस्कृती आणि धर्म या शब्दाचं? उन्नत अवस्थेला नेणारा तो धर्म, उन्नत अवस्थेला नेणारी ती संस्कृती, की जी आपल्याला त्या कर्माचं रूपांतर यज्ञामध्ये करायला शिकवते आहे. का? कारण ते खाल्ल्यानंतर संतुष्ट होणारा जो अधिदैवत आहे, ते आपल्याला समजून सांगते आहे. त्या यज्ञाचा खरा भोक्ता जो अधियज्ञ आहे, ते समजावून सांगते. आणि आम्ही आज त्याला बुरसटलेले विचार म्हणून फेकून देतोय. आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे एक वेळ प्रकृतीच्या पातळीवर ठीक आहे, संस्कृतीच्या पातळीवर नाही येता आलं तरी आपण विकृतीच्या पातळीवर चाललेलो आहोत. म्हणजे काय हे मला इथे बसून बोलण्याची गरज नाही. आणि हे सगळं का बोलतोय मी? हे अगदी साध्या भाषेमध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. काय? पुन्हा विवेक चूडामणी पण मध्ये पण आपण तो अभंग बघितला होता. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पावला पावली. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी. हा यज्ञ आहे. हा यज्ञ आहे. भोगी, त्यागी. आपल्याकडनं एकतर भोग घडत असतो प्रत्येक क्षणी किंवा त्याग घडत असतो. पण हे घडत असताना जर मी राम, 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 श्रीराम, जय राम, जय जय राम हे अखंड माझ्या अंतःकरणात सुरू असेल, तर त्याच कर्माचं रूपांतर यज्ञामध्ये. त्याच कर्माचं काही वेगळं करावं नाही लागत. काही ते अग्निकुंड आणि सगळे पौरोहित आणि काही काही गरज नाही. कारण नामजप यज्ञ तो परम माऊली सांगतेच आहे. सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ तोच आहे. पण तोही आपण करत नाही. आणि हा जो सांगितला आहे शास्त्रांनी, की यावेळेला हा करावा, त्यावेळेला तो करावा, तोही करत नाही. आणि शास्त्रांनी सांगितलेले यज्ञ न करण्यासाठी समर्थन कोणाचं आपण वापरतो? जे अखंड नामात असतात, जे अखंड नामजप यज्ञ करत असतात, त्यांचं उदाहरण देऊन आपण आपल्या न केलेल्या यज्ञाचं समर्थन करतो. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ. हा सांगण्याचा उद्देश असा, की मग आपल्याला कळायला लागतं, की माऊली का सांगते, की किंवा शास्त्र आपल्याला वारंवार सांगतं, की अरे कर्तव्यपूर्ती करा, कर्तव्यासाठी कर्म करा. त्याचं फळ त्याला अर्पण करा. का? कारण त्याचा खरं फलभोगता तो आहे. आणि आपण मागच्या एकदा बोललो होतो. परमपूज्य काकांचा शब्द आहे त्याला. त्याला काका वाटमारी असं म्हणतात. वाटमारी म्हणजे काय? ज्याच्यासाठी जे आहे त्याच्याकडे ते न पोहोचवता मधल्यामध्ये ते लंपास करणं, पळवणं, वाटमारी जी आपण करतो. फलं आपल्याकडे ठेवून घेतो आणि त्याचा जो खरा भोगता आहे तिथपर्यंत ते जाऊ देत नाही. त्यामुळे हे जे यज्ञ इथे जे म्हटलेलं आहे, त्याला यज्ञाचा दर्जा देणं हे आपलं कर्तव्य आहे साधक म्हणून. आपण जे करू
स्वकर्म कुसुमांची वीरा. काय पुन्हा माऊली तेच सांगते, कर्मफुलं त्याला व्हायची आहे. कर्मफुलं म्हणजे फलरूपी कर्म. कर्म आपणच करायचं आहे, पण त्याचं फल. आणि मग हेच भगवंत स्पष्ट भगवद्गीतेत प्रसिद्ध श्लोकात सांगतात आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अरे तुम्हाला, आणि मला त्या अधिकार या शब्दाचं फार वैशिष्ट्य वाटतं तिथे. अधिकाराच्या भाषेत भगवंत बोलतात आहे, तुला अधिकारच नाही. मा फलेषु कदाचन. आणि ज्या गोष्टीचा मला अधिकार नाही तीच मी घट्ट हृदयाशी बाळगून बसतो आयुष्यभर. केवढी मोठी चूक आहे. कर्मण्य, अधिकार फक्त कर्माचा आहे. येर अधिदैवाधिभूत, 38 क्रमांकाची ओवी. येर अधिदैवाधिभूत तेही मी चिकीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत ते काय साके नव्हे. आता अतिशय सुंदर दृष्टांत माऊली आपल्यासमोर मांडते. आपण जे बोललो की विचार केला तत्वाच्या दृष्टीने तर एकच तत्वाचं वर्णन, पण एका विशिष्ट भूमिकेतून एका विशिष्ट संदर्भामध्ये त्यालाच अधिदैवत म्हणतात, आणि दुसऱ्या संदर्भात दुसऱ्या भूमिकेतून त्यालाच अधियज्ञ म्हणतात. हे माऊली किती सुंदर समजून सांगते पहा आपल्याला. ही जी ओवी आता वाचली मी 38 क्रमांकाची, त्याचा अर्थ आहे, इतर दैव आणि अधिभूत आहेत ते सर्व खरोखर मद्रूपच आहेत. परंतु 15 दराचे सोने हिणवट धातूत मिश्रित झाले तर ते हिणकस होत नाही काय. सुंदर दृष्टांत. आणि त्याच्या पुढची ओळी अजून महत्वाची. एक दृष्टांत दिला माऊलींनी. हा जो शब्द आहे ना, हा बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी मध्ये येतो, कारण त्या काळचा सोन्याचा तो भाव होता. पंधरे. पंधरे म्हणजे शुद्ध, ज्याला आपण शुद्ध मराठी 24 कॅरेट गोल्ड असं म्हणतो शुद्ध मराठीमध्ये. शुद्ध सोनं. पंधरे. पंधरे याचा अर्थ त्या काळचा तो भाव सोन्याचा. त्यामुळे हा शब्द बऱ्याच वेळा येतो दृष्टांतामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणते की एक दृष्टांत देत आहे की 15 दराचं सोनं म्हणजे शुद्ध सोनं जेव्हा इतर कुठल्या तरी धातूमध्ये मिसळलं जातं. कशासाठी? त्याचा दागिना करण्यासाठी. दागिन्यासाठी मिसळावंच लागतं, नाही तर दागिना या स्वरूपात ते राहू शकत नाही. आपल्याला ते सगळं माहिती आहे, त्याच्या प्रॉपर्टीज ज्याला म्हणतात, गुणधर्म सोन्याचे. तर ते हिणकस होत नाही काय. आपण सोनाराकडे जातो. मला फारसा अनुभव नाही आहे त्याचा, पण माहिती आहे. सोनाराकडे आपण जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच वेळा येते ना वेळ की हे घ्या, ही बांगडी घ्या, काय जे काही दागिने असतील हे घ्या. सांगा बरं काय याचं मूल्य. पहिली गोष्ट तो आपल्यासमोर काय करतो, तो पहिले तो वजन करतो त्याचं. ते एकदम काटेकोर वजन सांगणारं एक यंत्र त्यांच्याकडे असतं. अगदी काय 3 डिजिट 4 डिजिट पर्यंत ग्रॅममध्ये वजन सांगत असेल कदाचित ते. तर ते वजन तो सांगतो. समजा 10 ग्रॅम काहीतरी वजन भरलं समजा. आपल्याला 10 ग्रॅम, मग आपण लगेच 10 ग्रॅम, मग सोन्याचा भाव काय आहे? समजा आहे काहीतरी प्रति ग्रॅम. लगेच गुणीला 10 एवढे पैसे मिळतात का आपल्याला? नाही. कुठे जातात पैसे उरलेले? तो म्हणतो थांबा. नंतर ते जेव्हा वितळवलं जातं आणि त्यातलं सोनं वेगळं काढलं जातं आणि जो धातू मिश्रित असतो त्याच्यामध्ये तो वेगळा काढला जातो, आणि समजा त्याचं वजन 2 ग्रॅम, उरलेले 8 ग्रॅम शुद्ध सोनं. पैसे कशाचे मिळतात? फक्त 8 ग्राम सोन्याचे. म्हणजे म्हणजे त्या तेवढ्या 2 ग्रॅममुळे ते हिणकस झालं का नाही? त्याची किंमत कमी झाली की नाही? आहे 10 ग्रॅम, पैसे कितीचे मिळतात आहे? 8 ग्रॅमचे. माऊली तेच म्हणते. ते हिणकस, हिणकस म्हणजे कमी दर्जाचं झालं की नाही? पण त्याचं अजून फार सुंदर स्पष्टीकरण पुढे येत आहे. 39 क्रमांकाची ओवी, की तरी ते पंधरेपण न मिळे आणि किडाळाचियाही अंशा न मिळे, परी जव असे तयाचेनी मिळे तव साकेची म्हणजे. माऊली म्हणते असं जरी असलं म्हणजे तरी सुद्धा त्याचा सोनेपणा मलिन होत नाही आणि ते इतर हिणवट धातूच्या एका अंशाशीही एकरूप होत नाही. तरी पण जोपर्यंत ते इतर धातूंनी मिश्रित आहे तोपर्यंत ते हिणकसच म्हटले जाते. काय माऊलींचे दृष्टांत असावे. धन्य आहे माऊलींची. मी हे वाचल्यानंतर असं वाटतं फक्त हात जोडू शकतो आपण माऊलींसमोर. म्हणजे
अधिभूत म्हणजे काय? अधिभूतचं सोडूनच देऊ, तो विचारच वेगळा आहे. पण अधियज्ञ म्हणजे काय आणि अधिदैवत म्हणजे काय, ह्याच्यावर 1 तास व्याख्यान करावं लागेल. एक पान भरून विवेचन करावं लागेल. ते माऊली एका ओवीमध्ये सिद्ध करते. आणि ती ओवी पण कशी, तर आपल्या रोजच्या अनुभवाची. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतात आहे ज्ञानेश्वर महाराज इथे, फार सुंदर दृष्टांत आहे, तुम्हाला काय सांगू. त्या दागिन्यामध्ये सोनं आणि आपण मगाशी जो विचार केला, दुसरा एखादा धातू जेव्हा मिश्रित होतो, सोन्याला काही फरक पडला का? पहिला मुद्दा. त्याच्याही आधी सोनं मलिन झालं का? सोनं मलिन झालं का? नाही. बरं, सोनं त्या धातूमध्ये मिश्रित झालं का? म्हणजे सोनं आणि तो धातू एकमेकात मिसळले आणि एक भलताच धातू निर्माण झाला, की जो आता पुन्हा त्यातनं सोनं काढताच येत नाही, असं झालं का? काय दृष्टांत आहे बा माऊलींचा, अप्रतिम. नाही, म्हणजे शुद्ध मराठीत बोलूया, सोनं आणि तो दुसरा धातू, इट को एक्झिस्ट टुगेदर, को एक्झिस्ट ॲज अ फॉर्म ऑफ दॅट ऑर्नामेंट. पण त्या को एक्झिस्टन्समुळे हिणकस मात्र झालं का नाही ते? 10 ग्रॅमचं त्याला मूल्य राहिलं का आता? नाही, 8च ग्रॅम. पैसे 8च ग्रॅमचे मिळतात, कारण सोनं 8च ग्रॅम आहे त्याच्यामध्ये. काय सांगणं चाललेलं आहे? अधिदैवत, अधियज्ञ. अधिदैवत चैतन्य तेच आहे, तेच आहे. पण त्याला ही उपाधी आली अंतःकरणाची, की त्याला जीव चैतन्य म्हणतात. हिणकस. कूटस्थ चैतन्य रूपाने असलेलं सोनं तेच आहे. पण आलं का नाही हिणकस? जीव म्हटलं की आले की नाही सगळे गडबड आणि भानगड, जी आपण आयुष्यभर भोगतो आहोत आणि अनुभवतो आहोत. म्हणून म्हणलं अप्रतिम दृष्टांत आहे. पण त्यांनी जसं त्या धातूनी त्या सोन्याला मलिनपणा येत नाही, सोन्याला स्वतःला हिणकसपणा येत नाही, त्याप्रमाणे चैतन्य निर्विकारच राहतं. चैतन्यात काहीही फरक पडत नाही. पण आपल्याला अजून केवल चैतन्य ज्याला म्हणतात, केवलाद्वैत ज्याला म्हणतात, त्याचा अनुभव नसल्यामुळे आणि हे बोलणं आणि ऐकणं हे द्वैतातच संभवत असल्यामुळे, म्हणजेच जीव गृहीत धरून होत असल्यामुळे, जीवपणा नाही म्हणत आहे मी, जीव. जीवपणा अजून वेगळा प्रकार आहे. तो जीवभाव ज्याला म्हणतात. मागच्या एकदा आपण केला होता उल्लेख त्याचा. काय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, हे आहे ते. करावा विठ्ठल जीवभाव म्हणजे हा हिणकसपणा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. येऊन गेलाय ही ओवी. हा जो हिणकसपणा आहे, हे जे इतर धातूचं मिश्रण आहे, हे कशाचं आहे? संकल्प. जसा तो हिणकसपणा काढून टाकू, काय उरणार आहे? जीवा ब्रह्मत्व आहे. मूळचा सोनेपणा, सोनच उरणार आहे फक्त. म्हणून मी म्हणालो, की फारच अप्रतिम ओवी आणि अप्रतिम दृष्टांत माऊलींनी, की ही इतकी काय म्हणूया, कठीण गुंतागुंतीची संकल्पना आपण एका दृष्टांतामध्ये, तोही आपल्या रोजच्या अनुभवातल्या, मांडून माऊलींनी सगळं स्वच्छ मोकळं केलेलं आहे. आता गोंधळ उरतच नाही. अधिदैवत म्हणा त्याला, का अधियज्ञ म्हणा, या भूमिकेतून पहा का त्या भूमिकेतून पहा. मूळचं काय आहे ते? ते अधिष्ठान. ते तेच आहे. सद्घन, चिद्घन, आनंदघन. पण ते मिश्रित केल्यामुळे हिणकसच होतं. आणि हे जे मिश्रण आहे, शुद्ध सोनं आणि तो हिणकस धातू, ह्याच्या मिश्रणामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, की जोपर्यंत ते मिश्रण या स्वरूपात आहे, ते हिणकसच आहे. आचार्य आपलं ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्राच्या आधी अध्यास भाष्य आहे आचार्यांचं, म्हणजे प्रत्यक्ष त्या सूत्रांवरती भाष्य सुरू करण्याच्या आधी त्याच्यामध्ये आचार्यांचं वचन जे आहे त्याची आठवण होते इथे, ते म्हणजे सत्यानृते मिथुनी कृत्य.
काय आहे? सत्य आणि अनृत. सत्यानृते मिथुनी कृत्य. सत्य काय आहे? सत्य सोनं. अनृत काय आहे? हा हिणकस धातू, ज्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे आत्ताच्या संदर्भामध्ये विचार केला तर. पण हे एकत्र येऊन एक असं काहीतरी रसायन तयार झालं, मिथुनी कृत्य. पण ते एकत्र कसं आलं, म्हणून तर तो दृष्टांत खूप महत्वाचा आहे. एकत्र आलं तरी सोन्याला काही फरक पडलेला नाही. सोनं सोनंच आहे. ते युष्मदस्मत सुरुवात आहे बरं का ब्रह्मसूत्र अध्यास भाष्याची. त्याच्यामध्ये तू आणि मी म्हणजे विषय हा जो आहे तो तूनी सूचित होतो आणि मीनी सूचित होणारा म्हणजे विषयी, की जो चित्त स्वरूप आहे, मूळचा तो कसा आहे? सोनरूप आणि तो चित्त स्वरूप आहे. हे अत्यंत वेगळे असलेले दोन्ही आणि अत्यंत भिन्न असलेले त्यांचे धर्म, यातील खरा फरक आपल्याला अज्ञानामुळे लक्षात येत नाही आणि म्हणून एकमेकांच्या स्वरूपांचा आणि धर्मांचा अध्यास करून सत्य आणि मिथ्या यांचं बेमालूम मिश्रण करून हा मी आणि हे माझे असा मिथ्या ज्ञानांवर आधारलेला व्यवहार लोक आजपर्यंत करत आलेले आहेत, आचार्य म्हणून बोलतात अध्यास भाषा. म्हणजे आपण त्याला कितीही मिथ्या म्हटलं तरी व्यावहारिक सत्यता त्यालाच आहे. त्याच्याच आधारावर व्यवहार सुरू आहे. हजारो वर्ष सुरू आहे. आजतागायत आणि पुढे हजारो वर्ष सुरू राहणार आहे. सत्यानृते मिथुनी कृत्य. हे जे मिथुनी कृत्य आहे, हा जो अन्योन्याध्यास म्हणतात त्याला. म्हणजे काय? एकाचा दुसऱ्यावर झालेला अध्यास, एकाचा दुसऱ्यावर, दुसऱ्याचा पहिल्यावर, अन्योन्याध्यास. याच आधारावरती. आणि मागच्या वेळेला आपण साक्षी शब्द समजून घेताना ते समजून घेतलं होतं, की साक्षी आणि जीव चैतन्य. मग हे कसं समजून घ्यायचं? याचं व्यवहार आणि परमार्थ याचं हे सांभाळायचा कसा तोल? अंतःकरण राहणारच आहे. व्यवहार करताना अंतःकरणाशिवाय व्यवहार होऊच शकत नाही. ज्या क्षणी मला जाग येते, त्या क्षणी एखादी वृत्ती उठते की नाही अंतःकरणामध्ये. म्हणजे अंतःकरण या स्वरूपामध्ये साध्या भाषेत बोलूया जागा होतं. मनरूपी असेल, बुद्धिरूपी असेल, अहंकार रूप जे काय असेल ते 4 पदार्थ आपल्याला माहिती आहेत. त्याच्याशिवाय व्यवहार संभवतच नाही. जीवनमुक्ताचाही व्यवहार असाच चालतो. मग फरक काय आहे त्या जीवनमुक्ताच्या व्यवहारात आणि माझ्या व्यवहारामध्ये? हा फरक जेवढा चांगला आपल्याला कळेल ना, तेवढी ही सीमारेषा साक्षी आणि जीवचैतन्यातील लक्षात. जे आपण मागच्या वेळेला बोललो, की मी त्याचं विशेषण करून घेतलेलं असतं. म्हणजे काय? हा अन्योन्याध्यास जो आहे तो घट्ट, म्हणजे आत्म्याचं सत्यत्व मी देहावरती आरोपित करतो आणि देहाचं नश्वरत्व मी आत्म्यावरती आरोपित करतो आणि मी मरणार असं म्हणतो. त्याचं दुःख मला होतं. त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास. म्हणजे मी विशेषण करून घेतलेलं आहे, माझ्या अंतःकरणाचं विशेषण करून घेतलेलं आहे आणि त्याच अंतःकरणाची उपाधी ज्यांनी करून घेतलेली आहे, त्याला जीवनमुक्त म्हणतात. उपाधी कशाला म्हणतात? मागच्या वेळेला मी बोललो होतो, हा चष्मा. असला काय नसला काय उपाधी आहे. चष्मा लावलेला मनुष्य असं माझं आत्ता वर्णन तुम्ही करू शकता. मी काढला. मी आहे ना? आहे. चष्मा काढला म्हणजे बिघडलं का माझं? नाही. चष्मा उपाधी आहे. त्याला म्हणतात उपाधी. अशी उपाधी ज्यांनी करून घेतलेली आहे, पण व्यवहारकाली तो त्या उपाधीचा उपयोग मात्र करून घेतो. कारण त्याच्याशिवाय व्यवहार शक्य नाहीये. तोही तसंच म्हणतो, "मी झोपतो, मला भूक लागली, मी जेवणार, मी गेलो होतो, मी आलो." अशी भाषा जीवनमुक्ताची तोंडी असते. पण त्याला हे माहिती असतं, की हा व्यवहार चिदाभासाचा सुरू आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. मग कळतं, की संत निर्विकार कसे राहू शकतात हो? किंवा जाण्याची वेळ आली तर आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा इतका आनंदाने कसे म्हणू शकतात? कारण त्यांना खरा मी कोण आहे ते कळलेलं आहे. ही उपाधी आहे. ठीक आहे, जायची वेळ आली ही उपाधी. जाऊ दे. ईश्वराने ठरवलं. कारण त्यांना सत्य आणि अनृत यातला फरक कळलेला असतो. सत्यानृते मिथुनी कृत्य म्हणून त्याचं स्मरण झालं. आचार्य अध्यास भाष्यामध्ये सांगतात आहे आणि हे जे मिश्रण होतं
आणि मग अज्ञान नेमका म्हणतात कशाला? हेच, हे मी आणि माझं हे घट्ट सत्य जेव्हा मनुष्य समजायला लागतो, झालं. जे सत्य आहे त्याच्यावर पांघरुण घातलं गेलं असं समजायचं. पांघरुण घातलं गेलं आणि हे पांघरुणाचं स्वरूप पुढच्या म्हणजे 40 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली आपल्या समोर मांडते आहे, की तैसे अधिभूतादी आघवे हे अविद्येचे पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐस. म्हणजे काय? जे आपण बोलतो आहोत की एकच तत्व वेगवेगळ्या अवतारामध्ये आपल्याला भेटतं. काय? अवतार. एकच तत्व आणि हा अवतार त्याच्या बाजूने नसून मी घातलेल्या वेगवेगळ्या चष्म्यांचा आहे. मगाशी आपण विचार केला. सूर्य तसाच आहे. मी त्याच्याकडे काळ्या चष्म्याने पाहिलं तर काळा दिसतो, लाल पाहिलं तर लाल प्रकाश दिसतो, पिवळ्या चष्मा लावला तर पिवळा दिसतो. हे माझ्या बाजूने बोलणं सुरू आहे. या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ना, अधिदैवत, अधियज्ञ, हे सगळं हा देह गृहीत धरून बोलणं सुरू आहे बरं का. चैतन्याच्या बाजूनी मगाशीच बोललो आपण, सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वातच नाही. म्हणून माऊली इथे म्हणतात, झाकले तव मानावे वेगळे तैसे. आता फार मोठा अर्थ परमपूज्य खंदारकर महाराजांनी या ओवीचा दिलेला आहे. बघूया आपण. पुन्हा एकदा ओवी वाचतो. तैसे अधिभूतादी आघवे. अधिभूतादी म्हणजे अधिभूत म्हणा, अधिदैव म्हणा, अधियज्ञ म्हणा. हे आदी म्हटलेलं आहे ना, हे सगळे हे काय आहे? हे अविद्येचिनी पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे. म्हणजे आपण सातत्याने बघाशीपासून बोलतोय की झाकल्यामुळे ते वेगवेगळे वाटायला लागले. आहे मूळचं एकच. अर्थ बघूया की त्याप्रमाणे अधिभूतादी जे 6 पदार्थ आहेत, ते सर्व अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत. पहिलं वर्णन आहे. ब्रह्मावर अविद्येचे आवरण आहे, म्हणून ब्रह्म अक्षर आहे हे कळत नाही. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते. सुरुवात कुठून झाली? श्री भगवान उवाच, तिथून सुरुवात झालेली आहे. भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केली आणि अक्षरम ब्रह्म परमम पहिलंच उत्तर दिलेलं आहे. पण ब्रह्म अक्षर आहे हे कळत नाही का? ब्रह्मावर अविद्येचे आवरण आहे. पुढे म्हणतात, हे झालं ब्रह्माचं वर्णन किंवा अक्षरम ब्रह्म परमम. पुढे आता अध्यात्म आपल्याला सांगितलं. स्वभावोध्यात्म उच्यते. म्हणजे अध्यात्मावर सुद्धा आवरण आहे, म्हणून अक्षर ब्रह्म हे देहात प्रत्यगात्मक रूपाने असंग साक्षी रूपाने आहे हे कळत नाही. कठीण आहे ना, थोडंसं नुसती वाक्य वाचली तर कठीण वाटतं. अध्यात्मावर आवरण आहे म्हणून अक्षर ब्रह्म हे देहात तेच अक्षर ब्रह्म. मगाशी वाजता आपण तोच विचार करतोय. तेच तत्व माझ्या देहामध्ये मला खरं अनुभवायला येतं बरं. कधी येतं? अहो प्रतिक्षणी येतं. प्रतिक्षणी येतं. मी अमुक आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मौली सांगते की नाही ज्ञानेश्वरीत? किंवा 18व्या अध्यायातली नेहमीच मीच तुम्हाला ओवी सांगतो ती, अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप. काय आहे ते? वस्तुगामी, ते तयाचे रूप. माऊली तेच सांगते तिथे त्या ओव्यांमध्ये. आणि इथे महाराज तोच अर्थ इथे सांगतात आहेत की हा जो देहामध्ये प्रत्यगात्मक रूपाने म्हणजे अंतर्यामी रूपाने, मग मला अनुभव त्याचा कसा येतो? जाणीवेच्या प्रांतामध्ये मी आहे, मी आहे. कारण मी नाही असा अनुभव आहे का कोणाला? नेहमीच बोलतो आपण. त्याच ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्राच्या भाष्यामध्ये आचार्याने प्रश्न विचारला, आहे का अनुभव कोणाला मी नाही असा? नाही. म्हणजे मी प्रतिक्षणी मी आहे असाच मला अनुभव आहे. अरे मग तो कोणाचा आहे? कुठून येतोय तो? ज्याच्यामुळे मी स्वतःला चेतन समजतो, मी चेतन समजल्या जातो, सजीव समजल्या जातो. कुठून येतोय ते? ते अहम, अहम. आणि मग हेच डॉक्टर काका अगदी साध्या भाषेत समजावून सांगतात. काय? तो प्रतिक्षणी मला फोन करतो. प्रत्येक क्षणी मला फोन करतो. माझी लाईन त्याला एंगेज लागते. असं शुद्ध मराठीत बोललं की आपल्याला लगेच कळतं. लाईन एंगेज लागते.
कारण मी फोन, डॉक्टर त्या काळचा दृष्टांत, फोन क्रेडलवर ठेव, आज आहे की हा झाला दृष्टांत, पण आज प्रत्यक्षात उतरलाय. अनेक महाभाग असतात, ते कानापासून तो आयफोन म्हणा किंवा जो असेल अँड्रॉइड, जो कुठला असेल, ठेवतच नाही. अखंड या मैत्रिणीशी बोल, त्या मैत्रिणीशी बोल, या मित्राशी बोल. करणार काय हो, शनिवार रविवार दुसरं आयुष्यात पोकळी. याला फोन लाव, त्याला फोन लाव, तासनतास, 2-2 तास, 4-4 तास. म्हणजे तो दृष्टांत सुद्धा आता प्रत्यक्षात उतरायला लागलेला आहे. पण त्या दृष्टांताचा अर्थ असा आहे, की मी अखंड बहिर्मुखच आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेच्या क्षणापर्यंत माझं त्याच्याकडे लक्षच जात नाही. तो मला सारखं सांगतो, "अरे मी आहे, अरे मी आहे." प्रत्यगात्मा, अंतर्यामी. आणि माझं त्याच्याकडे लक्ष गेलंच समजा, तर मी त्याला काय करतो, विशेषण लावतो. ते अर्जुनपण न घेता ते विसरून जातो. मी नेहमी सांगतो, तो अर्जुन शब्द काढून टाकायचा, तिथे आपलं नाव टाकायचं. मंगेशपण न घेता. प्रत्येकाने आपापलं नाव घालायचं. पण मला मंगेशपण न घेता जमतच नाही. मी म्हटलं की पहिले, मग मी म्हणजे मला कोण समजता तुम्ही? इथूनच सुरुवात असते माझ्या बोलण्याची. ते आलं त्याच्यामध्ये. मी असा आहे, मी एव्हा आहे, मी तेव्हा. हे विशेषण न लावता जो निर्विशेष मी आहे, पण मला सविशेष मीच माहिती आहे. निर्विशेष मीचा मला अंदाजच येत नाही. आता कळलं आपल्याला हा जो दुसरा मुद्दा आहे, की अध्यात्मावर आवरण आहे म्हणजे काय? किंवा अक्षर ब्रह्मदेहात असून प्रत्येकात्मक रूपाने, असंग साक्षी रूपाने ते कळत नाही. पुढे म्हणतात कर्मावर आवरण आहे. आपण जे 6 संज्ञा बघितल्या ना, त्या 6ही संज्ञांची यादी इथे देतात आहे आपल्याला. पहिलं ब्रह्म बघितलं आपण, मग अध्यात्म, आता कर्म. कर्मावरही आवरण आहे. म्हणून विश्वोत्पादक व्यापार हे कळत नाही. कर्मावर आवरण आहे याचा साध्या भाषेत अर्थ आहे, की मी स्वतःला कर्ता समजतो. मगाशी बोललो आपण ते सगळं. त्याचं फल माझ्याकडे ठेवून घेतो. त्याचा खरा भोगता मला समजत नाही. याला म्हणायचं कर्मावर आवरण आहे. हे इथे विश्वोत्पादक व्यापार, कारण तिथे आपण जो व्याख्या बघितली, विसर्ग कर्म संधितः असं ते चरण आहे. त्या त्यागाला तिथे कर्म म्हटलंय. तो विचार सोडून देऊ, कारण विश्वाच्या उत्पत्तीचं जे प्रमुख आद्य कर्म असं म्हणूया, तेच आहे. आपण जी सगळी कर्म करतो, त्याची त्या कर्माच्या पोटातच संभावना होते त्याची. पण हे आपल्याला कळत नाही, कारण आवरण आहे. अधिभूतावर आवरण आहे. म्हणून विश्वाचे नामरूपादिक क्षर विनामूळ आहेत. म्हणजे अक्षर ब्रह्माचे ठिकाणी नामरूपादिकांचा अत्यंताभाव आहे, हे कळत नाही. 2 गोष्टी येऊन गेल्या त्याच्यात. आत्ता आपल्याला तिकडे जायचं नाहीये, पण अभावाचे प्रकार आहेत. त्यातला एक अभाव आहे इथे, अत्यंत अभाव. अत्यंत ज्याचा कधी ते नसतंच, त्याला अत्यंत अभाव असं म्हणतात. उदाहरणार्थ सश्याचं शिंग, नेहमीचंच उदाहरण आपलं. किंवा आजकाल मी बऱ्याच वेळा तो दृष्टांत देतो. तुम्हालाही आता पाठ झाला असेल, कोणता? पप्पूची देशभक्ती. अत्यंत अभावाचं उदाहरण आहे. किंवा पप्पूचा शहाणपणा म्हणूया. आला असेल, विनोद लक्षात आला असेल, पण त्यातनं मला काय म्हणायचं ते लक्षात आलं असेल. तर असे अभावाचे प्रकार आहे, ते सोडून देऊया. मुद्दा इथे जे सांगणं सुरू आहे, की नामरूपादिकांचा अत्यंत अभाव आहे. अक्षर ब्रह्माच्या दृष्टीने, म्हणजे सूर्याच्या दृष्टीने, पुन्हा दृष्टांत लक्षात ठेवायचा. सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर अंधाराचा अत्यंत अभाव आहे. आता कळलं. सूर्याच्या अंधार अस्तित्वातच नाही, शक्यच नाहीये. तसं हा तर त्याच्यात भाव आहेच, पण त्यातला महत्वाचा भाव आपण असं म्हणजे आशय असं समजूया, कारण अधिभूताचा इथे उल्लेख आहे. आणि अधिभूताची व्याख्या आपण काय शिकलो, की सर्व भूतांच्या ठिकाणी जो विनाशशीलता आहे, जो विनाशशील असण्याचा धर्म आहे, त्यालाच अधिभूत असं म्हणतात. पण त्याच्यावर अविद्येचं आवरण झाल्यामुळे काय होतं, ते विनाशशील असून ते अविनाशी आहे असं वाटतं. अन्योन्याध्यासामुळे काय होतं, जे अविनाशी आहेत ते विनाशशील असं वाटायला लागतं. म्हणून मी मरणार असं होतं. मी मरणार म्हणजे काय? या देहरूपाने एक दिवस आपल्याला जायचंच आहे. मग काय बनणार आहे? आपण ते अधिभूत या नावाखाली त्याचा विचार केला. हे रूप आणि हे नाम जाणार आहे. मी जाणार आहे का? पण ह्यालाच मी समजल्यामुळे भाषा काय संभवते? मी जाणार, मी जातो, मी जन्मलो.
अव्यक्तादी व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया, तोही श्लोक शिकलो आपण. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. अरे मी खरं तर अव्यक्त आहे, पण मला जाऊ दे, ते भगवंताच्या दृष्टीने बोलतात आहे भगवंत. व्यक्तिम आपन्यम, आपन्नम. माम अबुद्धया म्हटलेलं आहे, अबुद्धया, मूर्ख, बुद्धी नसलेले. आत्ताच्या संदर्भात आपल्याला एवढाच विचार करायचा आहे की विनाशशील भाव आहे त्यालाच अधिभूत म्हणतात, पण त्याच्यावर अविद्येचं आवरण जेव्हा येतं तेव्हा मी त्याला जणू काही काय समजायला लागतो, अविनाशी. आणि खरं सांगायचं तर आपल्याला बुद्धीच्या पातळीवर हे कळतं बरं, की नामरूप ही विनाशशील आहेत. हो, त्याच्यासाठी वेदांताची गरजच नाही, कारण तो अनुभवाचा विषय आहे. दिसतंय डोळ्यांनी धडधडीत, काय जे निर्माण होत आहे ते संपताय, लोक येत आहेत, जीव येत आहेत, जात आहेत. पण असं जरी असलं तरी मी जणू काही अशा थाटात जगतो की अमरत्वाचा पट्टा घेऊन मी आलेलो आहे. त्यामुळे मला असं कधीच वाटत नाही 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, प्रमोशन मिळालं नाही याचं अत्यंत वाईट वाटतं. परंतु परमेश्वराचं दर्शन झालं नाही याचं वाईट नाही वाटत मला. काय खूप मोठे मोठे तत्वज्ञानाचे शब्द वापरण्यापेक्षा रोजच्या जीवनात त्याचं प्रतिबिंब कसं पडतं हे बघायला पाहिजे. ते प्रमोशन सत्य वाटतं. म्हणजे ते प्रमोशन अविनाशी वाटतं का नाही? कारण असं वाटतं की हे म्हणजे झालं, एकदा हे प्रमोशन मला मिळालं, पगारवाढ मिळाली. मी उदाहरणं घेतोय, जे काय असेल, ज्याच्या आयुष्यात जे काही असतील, ते मिळालं की जणू काही सार्थक झालं का जीवनाचं? त्याच्या पुढे प्रमोशन नाहीच आहे का आता? त्याच्या पुढची पगारवाढ नाहीच आहे का? किंवा हे दुःख माझ्या जीवनातलं गेलं, म्हणजे जीवनात पुढे दुःख नाहीच आहे का आता? म्हणजे हे बदलणार आहे, हे व्यभिचारी आहे, हे विनाशी आहे, हे बुद्धीच्या पातळीवर मला कळत असून सुद्धा जणू ते अविनाशी आहे असं माझं वर्तन असतं. ह्याला म्हणायचं अविद्येचं पांघरण, जे आपला जो आत्ता विषय सुरू आहे. अधिभूतावर घातलेलं आवरण. आवरण म्हणजे काय, आम्हाला कळत नाही हे विनाशी असं नाही, आपण तर फार शहाणे आहोत, म्हणजे समजतो स्वतःला. या दृष्टीने समर्थ म्हणतात, फार सुंदर वाक्य आहे समर्थांचं, मरणाचे स्मरण असावे. मला फार आवडतो तो विचार. कारण परमपूज्य काका त्याच्यावर हेही सांगतात समजावून, की मरणाचे स्मरण असावे म्हणजे काही अखंड आयुष्यभर मरणाच्या भीतीच जगावं असा त्याचा अर्थ नाहीये. नाहीतर लोकांना असं वाटतं हे पारमार्थिक लोकं म्हणजे नेहमी आपल्या मरणाचाच विचार करतात. म्हणजे डोक्यावर छप्पर कधी पडलं मी संपणार. असा त्याचा अर्थ नाहीये. मरणाचे स्मरण असावे याचा अर्थ असा आहे, की एक दिवस जायचं आहे बरं सगळ्यांना. मलाही जायचं आहे. कधी माहीत नाही. बरं झालं माहीत नाही. म्हणून सुखाने जगता येत आहे उरलेले दिवस. पण जर जायचं असेल, तर थोडासा स्वतःच्या आयुष्याचा हिशोब नाही मांडता एवढे हुशार आहोत आपण. प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे गुरु समजतो स्वतःला. काळकाम वेगाचं गणित काका म्हणतात त्याला. मग प्राधान्य शेवटी संसार करायचाच आहे. मंदातींचं ते मागच्याला आपण परमपूज्य मंदातींचं वाक्य पाहिलंच होतं. काय? द्या घरांना सफेदी, द्या रंग, करा कपड्यांना इस्त्री, जा ऑफिसमध्ये. हे सगळं करायचंच आहे. मग बदल कुठे करायचा आहे? फक्त प्रधान क्रम बदलायचा आहे. प्राधान्य क्रम याला आहे. कशाला? जे अविनाशी तत्व आहे ते मला हवं आहे. बाकी सगळं विनाशी आहे. ते आज मिळेल, न मिळेल तो प्रारब्धाचा भाग आहे. मिळालं तरी ते उद्या त्याच्यात बदल होणार आहे. आज ज्या प्रमोशननी मला असं वाटतंय सुख मिळणार आहे, ती मिळाल्यानंतर कळतं की ग्रास वॉज ऑल्वेज ग्रीन ऑन द अदर साइड. कारण नसलेली दुःख अजून आयुष्यात येऊन बसली त्या प्रमोशनच्या नावाखाली. ह्याला म्हणायचं अधिभूतावरचं आवड. म्हणून मी एवढं विवेचन करण्याचं कारण असं की आपल्याला कळत नाही असं नाही, ते विनाशशील आहे. लक्षात राहत नाही, हा मुद्दा आहे. आणि जणू काही ते अविनाशी आहे, या थाटामध्ये आणि भावामध्ये माझं जीवन सुरू असतं. आणि म्हणून मरणाचे स्मरण असावे, की माणूस एकदम जागा होतो, ज्याला शुद्ध मराठीत टेकिंग अ स्टेप बॅक इन द ओव्हर आर्किंग थीम, द मॅक्रो थॉट. वेगवेगळे शब्द सांगतो इंडस्ट्रीमधले, म्हणजे समजायला सोपं जातं. स्ट्रॅटेजिक थॉट. कारण वी गेट सो लॉस्ट in the transaction that life itself has become transactional for us, and we try to draw pleasure out of a transaction, completely ignoring the strategy. याला म्हणायचं अधिभूतावरचं आवरण. आणि अगदी
शास्त्रदृष्टीने पाहिलं तर दुसरा अर्थ इथे जो दिला आहे की अक्षर ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर नामरूपाधिकांचा अत्यंत भाव. पुढे अधिदैवत, अधिदैवावर आवरण आहे म्हणून काय होतं, जीवाचं ब्रह्मरूपाने ज्ञान होत नाही. आता हा विचार आपण भरपूर केला. साक्षी आणि जीव याचा जो मागच्या वेळेला फरक समजून घेतला, आजही थोडासा त्याचा आपण स्पर्श घेतला. दुसऱ्या भाषेत जे वाक्य मांडायचं झालं तर मी जे बोललो मगाशी की आपल्या अंतःकरणाचं विशेषण आपण करून घेतलेलं आहे. आणि अंतःकरण म्हणजे हे सगळं संघात म्हणून जीव तयार होतो आणि माझा जीव भाव घट्ट, मी म्हणजे जीव. याला म्हणायचं माझा अंतःकरणाचं मी विशेषण करून घेतलेलं आणि त्या जीवनमुक्ताने त्याच अंतःकरणाचं करणाची उपाधी करून घेतलेली असते. आणि म्हणून म्हणून त्यांच्या ठिकाणी साक्षीभाव जिवंत असतो. जिवंत असतो ही मराठी बोलण्याची भाषा आहे. साक्षी भावात ते जगतात असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ते निर्विकार असतात. संत निर्विकार का असतात? सारखं सातत्याने आपण त्याचा विचार करतो. कारण हे सत्यत्व गेलेलं आहे. काय जो काही व्यवहार व्यवहारासारखा चालायचा तो चालू असतो त्यांचा सुद्धा प्रारब्धाप्रमाणे. पण ते साक्षीभावाने त्याच्याकडे पाहतात. हे वाक्य आपण खूप वेळा ऐकलेलं असतं. त्याचा नेमकेपणा हा आहे, की त्यांनी उपाधी करून घेतलेली आहे. आणि जेव्हा मी अंतःकरणाची उपाधी करून घेतो, याचा अर्थ मला या जगताच्या मिथ्यत्वाचं भान असतं. आणि त्याला मग परमपूज्य काकांचा सुंदर शब्द आहे त्याला, बाध समाधी. दृढ मिथ्यात्व निश्चय ही व्याख्या आहे बाध समाधीची. दृढ मिथ्यात्व निश्चय नुसतं बोलण्यापुरती नाही, बौद्धिक पातळीवरती नाही, प्रत्यक्षात. आणि म्हणून मग काही झालं तरी परमपूज्य काका रामकृष्ण हरी, नाही झालं तरी रामकृष्ण हरी. बाध समाधीची अवस्था आहे. कारण त्याचं सत्यत्व निघून गेलं. त्याच्यावर आता सुख-दुःख अवलंबूनच नाहीये. केवळ व्यवहारापुरती व्यवहार असतो, व्यवहारासारखं बोलायचं असतं, व्यवहारात ज्या देहाला जे काही लागतं, झोप लागते, खाणं-पिणं लागतं, अन्न लागतं, पाणी, हवा पुरवायचं. प्रारब्ध आहे तोपर्यंत राहील. तर गंमत अशी आहे, हे सगळ्यांच्याच बाबतीत सत्य आहे. फक्त आपण स्वीकारत नाही म्हणून दुःखी होतो. आहे तोपर्यंतच आयुष्य राहतं. तुम्ही ज्ञानी आहात का अज्ञानी आहात आणि तुम्ही जीवनमुक्त आहात का नाही याच्यावर काहीच फरक नाही. प्रारब्ध असेपर्यंतच हा देह राहतो. पण मी देहाला सत्य समजतो आणि ते समजत नाही. हा फरक आहे. त्यांनी त्याचं मिथ्यात्व ओळखलेलं असतं. दृढ मिथ्यात्व निश्चय, बाध समाधी आणि त्या बाध समाधीमध्ये हे जीवनमुक्त जगत असतात आणि ते आपल्यासमोर परमपूज्य काका ध्येय म्हणून ठेवतात. ताटस्थ या नाव समाधी हे ध्येय नाहीच आहे. बाध समाधी. यत्र यत्र मनोयाती देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मने यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. हे ध्येय आहे आपल्यासमोर. आणि हे जेव्हा होतं तेव्हा अधिदैवावरचं जणू काही आवरण निघून जातं. म्हणजेच जीवाचं आपल्याला ब्रह्मरूपाने ज्ञान होतं. जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, कुटस्थ रूप आहे हे कळतं. आणि शेवटचं म्हणतात अधियज्ञावरही आवरण होतं आणि म्हणून काय होतं तर जीव, ईश्वर, इंद्रादी देवता, मुक्त पुरुष हे ब्रह्मरूप असल्याचं कळत नाही. म्हणजे आपण वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या दृष्टीने एकाच तत्वाला मगाशीपासून आपण पाहतो आहोत. कधी अधिदैवत म्हणतात, कधी अधियज्ञ म्हणतात, कधी त्याला अक्षरं ब्रह्म परमं म्हणतात. अध्यात्म म्हणजे प्रत्येगात्मा त्यालाच म्हणतात. आलं लक्षात कशा संदर्भाप्रमाणे नावं बदलतात आहे. पण हे कळत नाही. अधियज्ञावर आवरण होतं म्हणून मग जीव, ईश्वर, इंद्रादी देवता, मुक्त पुरुष हे ब्रह्मरूप असल्याचे कळत नाही. आणि जोपर्यंत या सर्वांविषयी अज्ञान आहे, तोपर्यंत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत, असे समजावे, माऊली म्हणते. जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत हा व्यवहार सुरूच राहणार आहे. जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मला ही यज्ञकर्म मगाशी मी जी सगळी वर्णनं केली, ते करावीच लागणार. नव्हे ती केलीच पाहिजे. कारण त्याचं जे फळ चित्तशुद्धी, चित्तशांती ते हवं आहे मला. कारण जे चित्त शुद्ध आणि शांत असतं तेच चैतन्याकार होण्याच्या योग्यतेचं होतं.
आणि चित्त चैतन्याकार होणं याचाच अर्थ हे आवरण, आपण ज्या आवरणाच्या भाषेत आता बोलतो आहे, ते निघून जाणं. आणि तेच माऊली पुढच्या ओवीत योगायोगाने म्हणतात कोणत्या 41 क्रमांकाच्या, तेची अविद्येची जवनिक फिटे किंवा जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. की तोच अविद्येचे आच्छादन ज्ञानाने किंवा त्याच अविद्येचे आच्छादन ज्ञानाने दूर होते आणि मग भेदभावाची मर्यादा नष्ट होते. परंतु हे सर्व मत्स्वरूप होऊन नाहीसे होतात, असे जर म्हणावे, तर अविद्येचे आच्छादन सारण्यापूर्वी यांच्यात वस्तुतः भेदभाव होता काय? वस्तुतः भेदभाव होता का? सूर्य दिवसा असतो, रात्री नसतो. हा भेदभाव सूर्याच्या दृष्टीने आहे का? पुन्हा एकदा, नाही. तो माझ्या दृष्टीने आहे. हे मुळात त्यात भेद नाहीच. पण हे अविद्येचं आच्छादन कधी होतं? ज्ञानाने दूर होतं आणि मग भेदभावाची मर्यादा नष्ट होते. हे जे आज आपण अधियज्ञ म्हणतो, कधी अधिदैवत म्हणतो, कधी अधिभूत म्हणतोय, कधी अध्यात्म म्हणतोय, कधी त्याला अक्षरम ब्रह्म परमम म्हणतोय. हे भेद जीवाच्या दृष्टीने मांडणी सुरू आहे. माया, अविद्या गृहीत धरून ही मांडणी सुरू आहे. यज्ञाचं वर्णन तेव्हाच संभवतं जेव्हा देह संभवतो. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. या देहाच्या आधारानेच यज्ञ संभवतो का? त्यामुळे वस्तुतः भेद नाही. आणि सांगण्यासाठी माऊली अतिशय सुंदर दृष्टांत पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवतात आहे. पुढच्या 42 क्रमांकाच्या ओवीमध्ये, पै केशांचा गुंडाळा, वरी ठेवली स्फटिक शिळा, ते जव पाहिली डोळा तव भेदली गमली. एखादा केसांचा गुंडाळा असावा, केसाच्या गुंडाळ्यावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळ्याने बघितली जाते, तेव्हा ती भंगली आहे असं वाटते. वाटतं की नाही? प्रत्यक्षात आपण असं नसेल पाहिलं, पण आपण कल्पना करू शकतो, की एखादा केसांचा गुंडाळा आहे आणि त्याच्यावर जर मी पाहिलं, तर त्याच्यामध्ये ती जणू काही स्फटिकाची ती शिळाच भंगली आहे असा भाव, म्हणजे डोळे आपल्याला ते दाखवतात आहे प्रत्यक्ष. म्हटलं तर डोळ्यांनी दिसतंय असं वाटतंय, अरे बापरे, हे स्फटिकाचं बहुतेक तुटलं काहीतरी, भंगली शिळा. पण वस्तुतः ती भंगलेली नाही. कारण पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणू जाहले, तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही. माऊली प्रश्न विचारतात आहे, की नंतर ते केस बाजूस नेले, तर स्फटिक शिळेचे भंगले पण काय झाले ते कळत नाही. परंतु वस्तुतःच भंगलेल्या त्या स्फटिक शिळेला पुन्हा डाक देऊन साधले का आपण? म्हणजे त्याला काही गोंद किंवा डिंक घेऊन चिकटवलं का ते तुटलेली ती स्फटिक शिळा? नाही, ती वस्तुतः तुटलेलीच नाहीये ती. वस्तुतः मी कोण आहे? पण ते अविद्यारूपी केसांचा भेंडोळा जो आहे, या दृष्टांताचा जर शब्द वापरायचे झाले तर, त्याच्यामुळे मी जीव आहे असं वाटायला लागतं. तो जीवभाव घट्ट धरून आपलं जीवन सुरू असतं. जो मी आयुष्यभर मरेपर्यंत, काका म्हणतात जसं, जीव जाईस्तोवर जीवपणा सोडत नाही. काकांचं वाक्य आहे. वाक्य थोडं वेगळं आहे. जीव जाईस्तोवर जीव समजत नाही, जीव संकल्पना समजत नाही. पण ते तेच आहे पुन्हा. जीव जाईस्तोवर आपण जीवपणा सोडत नाही. आणि मग त्याचा परिणाम पुन्हा जीव म्हणून जन्म घ्यावाच लागतो. कारण उपजे ते नाशे, नाशे ते पुनर्पी दिसे. घटिका यंत्र. 44 क्रमांकाची ओवी पाहू आणि थांबू. वेळ झाली आपली पुढची, कारण हा दृष्टांत पूर्ण होतो. ना ते अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारी लिया मागवती जैसी का तैसी. तर त्या शिळेला पुन्हा असं डाक देऊन किंवा एखादा डिंक वापरून म्हणूया, गोंद वापरून काही साधावी लागते का? तर नाही, कारण ती मूळचीच अखंड होती. परंतु केसांच्या संबंधाने भंगल्यासारखी ती वाटत होती. ते केस बाजूला सारल्यानंतर ती जशीच्या तशीच असते. पण व्यवहारामध्ये तो स्फटिक आणि ते केस एकत्र यावे लागतात. त्याच्याशिवाय व्यवहार होत नाही. पण ज्याला, कल्पना करा आता, एवढं एक शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो.
ज्याला माहिती आहे की स्फटिक मूळचा खंडच आहे, जरी डोळ्यांनी तो भंगलेला दिसतोय, जीवनमुक्तालाही दिसतो आणि अज्ञानालाही दिसतोय, स्फटिक भंगलेलाच दिसतो आणि दोन एकत्र आल्याशिवाय व्यवहारच शक्य नाहीये. पण मला जर माहिती असेल की स्फटिक अभंगच आहे, तर मला कशाला वाईट वाटत राहील, कशाला मी डिंग शोधायला जाईन. हा फरक आहे जीवनमुक्त आणि अज्ञानातला. त्याला कळलेलं असतं हे मृगजळ आहे, हे पाणी सत्य नाही. हे असं छान समजून घेतलं ना, की आपल्याला नेमकं जीवनमुक्त म्हणजे काय हे सुद्धा कळायला लागतं. आणि मग सद्गुरूंच्या पायावरती डोकं ठेवताना आम्ही कोणाच्या पायावरती डोकं ठेवतो आहे, याचंही भान राहतं. एवढं बोलतो आणि आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि आज वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.